एक महत्त्वाची बातमी समोर येते। हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसलेला आहे। 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप झालाय आणि कळमनुरीतील म्हैसगव्हाणमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू आहे। सुदैवाने यात कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती आहे। तर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचं कळतंय। 3.1 रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची होती। म्हैसगव्हाणमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे, मात्र कोणतंही यात मोठं नुकसान न झाल्याची माहिती सध्या समोर येते। भूकंपाची तीव्रता जी होती ती 3.1 रिश्टर स्केलची होती आणि म्हैसगव्हाणमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आणि या भूकंपाची जी तीव्रता होती ती 3.1 रिश्टर स्केल इतकी होती। आता काही पावसाच्या बातम्या समोर येत आहेत। गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड दाणादाण उडालेली आहे। या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, हा परिसर जलमय झाला आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यातील मातर आणि वसो तालुक्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे भीषण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। मातर या ठिकाणी बामणगाम दलोली या रस्त्यावरती पाणी साचलं आणि पेट्रोल पंप, सोलर प्लांट आणि इतर अनेक कारखाने जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। रस्ते तुटल्यामुळे सखोल भागामध्ये जी गावं होती त्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि तसंच मोठ्या प्रमाणावरती झालेल्या जलभरावामुळे गेल्या 28 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे। स्थानिक गावकऱ्यांना सध्या अंधारात राहावं लागतंय। तर जोरदार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालं। आपण हा जो रस्ता बघतो तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळतो, त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि 28 तासांपासून या ठिकाणचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। तर राजस्थानच्या जोधपूरमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय। जोधपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे। रस्त्यावरून पाण्याचे प्रवाह वाहत आहेत। जनजीवन यामुळे पुरतं विस्कळीत झालेलं आहे। जोधपूरमधले आपण दृश्य बघतोय, अक्षरशः नदी असावी अशी दृश्य आहेत, मात्र एका छोट्या रस्त्यावरून एका गल्लीमधून मोठा पाण्याचा प्रवाह आपल्याला येताना दिसतोय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे राजस्थानच्या जोधपूरमध्ये अनेक ठिकाणचा संपर्क तुटलेला आहे। वीज पुरवठा अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गृहोपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय, कारण अनेक घरांमध्ये सध्या पाणी शिरल्याची परिस्थिती आहे। तर गुजरातच्या साबरकांठामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अशामध्येच हिम्मतनगरमधील सायबापूर गावामध्ये पाण्याचा प्रवाह ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहून गेलाय। साबरमती नदी दुथडी भरून वाहते आणि अशामध्येच नदीमध्ये वाळू भरण्यासाठी हा ट्रॅक्टर गेला होता, मात्र पाण्याचा प्रवाहामध्ये वाढ झाली त्यामुळे ट्रॅक्टर वाहून गेला। यामध्ये नदीपात्रामध्ये कोणी जाऊ नये असं आवाहन प्रशासन करत आहे। गुजरातच्या पाटण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे हरित शहरामध्ये मुसळधार पावसामुळे हस्तिनापूर रो हाऊस सोसायटीला या बेटाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। गुडघाभर पाणीच असल्यामुळे रहिवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत। पाऊस थांबल्यानंतर देखील अनेक घरातून अजून सुद्धा पाणी ओसरलेलं नाहीये, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे।